आदरणीय व्यासपीठ, आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा 100 दिवसाचा जे कृती कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत जे आज एक ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलं आहे, तर सर्वप्रथम मी प्रशासनाचा हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो, कारण समराळे गाव निवडलेलं आहे. तर थोडक्यात मी पार्श्वभूमी सांगतो. सन 2011 नुसार 1064 गावची लोकसंख्या आहे, परंतु सध्या स्थितीनुसार 1436 ही लोकसंख्या आहे. तर एवढ्याशा छोट्याशा लोकसंख्येमध्ये शासनाच्या वतीने सध्या आमच्या इथे 7 सिंचन विहीर, 4 जनावरचे गोटे, त्याचबरोबर 2 किलोमीटर पांधन असतात, जे की शेतकऱ्याला शेती ये जा करण्यासाठी सोपी व्हावी, सोयीस्कर व्हावं, मालाची ये जा करण्यासाठी. त्याचबरोबर दुसरं नवीन 1 किलोमीटर पांधनच आहे, ते सुद्धा मंजूर करण्यात आलं. त्याचबरोबर या ठिकाणी MRGS अंतर्गत आमच्या इथं 2000 वृक्षसंगोपन करण्यात आलेलं आहे. परवाच आदरणीय बीडो साहेब यांचे जे मित्र होते NS नाथन म्हणून आहेत, त्यांच्या मार्गदर्शनानुसार NS नाथन यांनी स्वस्तिक टाईपमध्ये जवळपास 2200 झाडं लावले आहेत, जेणे की भविष्यात या ठिकाणी कुठलेही असे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, गावातले कुठलेही कार्यक्रम, स्मशानभूमीत एक नवीन उपक्रम करण्यात यावा असं साहेबांचं एक नियोजन होतं. त्या पद्धतीनं आम्ही स्वस्तिक पॅटर्ननुसार झाडं लावत. त्याच्या स्वस्तिक पॅटर्नच्या ह्याच्यानुसार त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश असा होता की बाबा स्वतः लोकांनी सहभाग होऊन वृक्षसंगोपन करावं. आपण एखादे 10 लेबर लावून जर वृक्षसंगोपन केलं तर त्या लोकांना त्या झाडं जगवण्याविषयी काही प्रेम राहणार नाही. तर त्या पाठीमागच्या साहेबाची संकल्पना अशी होती बाबा स्वतः लोकांसाठी जे वृक्षसंगोपन करावं, जेणेकरून ते झाड माझं आहे, मी लावलेले झाड आहे हे जगवण्याबाबत त्या संकल्पनेतून आम्ही जवळपास 2200 झाडाचं संगोपन केलं आहे. त्याचबरोबर आम्ही आदरणीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विकास यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यामध्ये एक दत्तक गाव घ्यायचं होतं. तर आमच्या आदरणीय बीडो सर यांनी समराळे हे गाव दत्तक गाव घेतलं. शाश्वत शेती विकास या कार्यक्रमाअंतर्गत जवळपास 8 वेगवेगळ्या हेडमध्ये आम्हाला काम करायचं. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे जे काय आपली जे पटसंख्येचे विषय आहेत ते मार्गी लावणार. त्याचबरोबर तलावाचा कार्यक्रम असेल. त्याचबरोबर आम्ही जवळपास 60 जलतारेचे प्रस्ताव मंजूर केले आहेत साहेबांनी लवकरच, जेणेकरून शेतकऱ्याचे जे पाणीचा प्रश्न होते त्यामुळे जे पिकावर परिणाम होतो ते सुद्धा मागं आम्ही जवळपास एक 15 दिवसाखाली ग्रामपंचायत कार्यालय समराळे त्यांनी रात्री 9:30 वाजता साहेब सर्व गावकऱ्यांनी आम्ही ग्रामसभा घेतली होती, जेणेकरून लोकांना जलतऱ्याविषयी, विविध योजनेविषयी किंवा दत्तक गावाविषयी जे काही आम्हाला काम करायचं आहे कुठल्या स्कीममध्ये ते सविस्तर साहेबांनी नेहमी मार्गदर्शन केलं होतं. तर त्याचबरोबर आता ह्या ज्या कार्यक्रमाचे म्हणजे जे उद्देश आहे, समराळे या गावी सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. अविनाश पाटील जैरमूळ असतील, त्याचबरोबर गांडूळ खत प्रकल्प माधवराव पाटील हाळे, एक वेगळे प्रयोग करून आपलं गाव आदर्श गाव कसं होईल यासाठी प्रयत्न करतात. त्याचबरोबर 2025 या वर्षाची जन्मभूमी ते कर्मभूमी जे कंदाकृती रस्ता आहे त्या रस्त्याच्या निमित्तानं आपल्याला कंदकृतीसाठी जे नियोजन आहे, केंद्रीय मंत्री मोहन भागवत असतील, त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री आहेत ते गावाला भेट देणार. तर आम्ही ह्या सर्वाचा एक योग म्हणून म्हणा किंवा आम्ही सर्व ग्रामपंचायतची टीम असतील, गावकरी असतील, प्रशासन असेल, आम्हाला म्हणजे अतिशय उत्कृष्ट आणि 100% प्रशासनाचं सहकार्य आहे, जेणेकरून आम्हाला एक आदर्श वेगळं गाव निर्माण करण्यासाठी आम्ही सहकार्य करत आहोत. पुन्हा एकदा आम्ही शासनाचं हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो, जेणेकरून आमचं गाव साहेबांनी सुद्धा दत्तक घेतलं आहे. आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद. थँक्यू. शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा. युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती. मोबाईल नंबर 982354 5891 किंवा 8007 209791.